रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. आपल्या अंतरी वसणाऱ्या अंतरात्म्याला माझा साष्टांग नमस्कार. सर्वप्रथम आयोजकांनी समर्थांच्या शब्दांची ही जी सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल शतशः आभार. दासबोध दशक दुसरा मूर्ख लक्षण नाम समास तिसरा कुविद्या लक्षण नाम. श्रीराम समर्थ. आज योगायोग बघा 12 जून आपल्या सर्वांच्या लाडक्या पु ल देशपांडे यांचा आज स्मृतिदिन आणि पु ल देशपांडे सरांनी दासबोधातील दशक दुसरा मूर्ख लक्षण नाम याबद्दल असे लिहिले आहे की समर्थांना जणू आपल्यासारख्या प्रापंचिक जणांचं आत्मचरित्र लिहिण्याचा मोह झाला आणि यातूनच मूर्ख लक्षण या दशकाची निर्मिती झाली. असो, गमतीचा भाग सोडा, पण मला स्वतःला मूर्ख लक्षण म्हणजे खरं तर व्यक्तिमत्व विकासाची कार्यशाळाच वाटते. कारण या दशकामध्ये समर्थ आपला प्रवास हा पशुत्वाकडून मनुष्यत्वाकडे आणि मनुष्यत्वाकडून पुढे महत्त्वापर्यंत घेऊन जातात. क्रिया पालटे तत्काळ ही खरं तर दासबोधाची फलश्रुती समर्थांनी आरंभीच पहिल्याच समासामध्ये सांगून टाकलेली आहे. दशकाचे दासबोधाचे जे प्रधान सूत्र आहे किंवा समर्थांचा हा जो दृढ विश्वास आहे की अवगुण सोडिता जाती उत्तम गुण अभ्यासिता येती कुविद्या सांडून शिकती शहाणे विद्या. म्हणजेच प्रयत्नांच्या साह्याने माणूस स्वतःच्या जीवनात हवा तसा बदल घडवून आणू शकतो. म्हणजेच दासबोध वाचण्यापूर्वीचा मी आणि दासबोध वाचायला लागल्यानंतरचा मी यामध्ये जर काही फरक पडणार नसेल तर मी दासबोध वाचतो म्हणजे नेमकं वाचतो कशासाठी याचा अभ्यास होणे जरुरीचे आहे. कारण माझ्या मते दासबोध हे तर जगण्याचे मॅन्युअल आहे. हा प्रॅक्टिकल ग्रंथ आहे. म्हणजे ज्या माणसाला स्वतःच्या जीवनामध्ये असा बदल घडवून आणायचा आहे त्याला आत्मपरीक्षणाची नितांत गरज आहे. माणसाला आधी स्वतःमधले दोष लक्षात आले पाहिजेत. माणूस खरं तर स्वतःच्या दोषांचा वकील जास्त असतो आणि इतरांच्या दोषांचा तो न्यायाधीश जास्त असतो. म्हणजे इतरांची परीक्षा करताना त्याचा चष्मा दोषदृष्टीचा असतो आणि या उलट स्वतःचे परीक्षण करताना तो नेहमी पक्षपाती असतो. म्हणजे यावर उत्तम उदाहरण दैनंदिन जीवनात दासबोध यात समर्थवर्ती सुनीलजी चिंचोळकरांनी सांगितलं आहे की एखाद्या इमारतीला नवीन रंग द्यायचा असेल तर आधी त्या इमारतीचा जुना रंग गेला पाहिजे हे कबूल करावं लागेल. त्यानंतर प्रयत्नपूर्वक तारेच्या ब्रशेने जुन्या रंगाच्या खुणा घासून टाकाव्या लागतील. मग त्याला पांढरा प्रायमर रंग म्हणा किंवा चुना लावावा लागतो आणि त्यानंतर मग त्या इमारतीला आपण हवा तसा रंग देऊ शकतो. आता ज्या माणसाला उत्तम गुणांचा अभ्यास करायचा आहे त्याने आधी अवगुणांचा त्याग करायला हवा. त्याशिवाय सद्विचारांना अंतःकरणात मोकळी जागाच मिळणार नाही. आता आचार्य विनोबा भावेसुद्धा असंच म्हणतात की माणसाने जर प्रयत्न केला तर तो स्वतःच्या जीवनामध्ये नक्कीच आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो. म्हणजे वामनराव पै पण हेच म्हणतात ना की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. असो, तर आपण आता या दशकाच्या शीर्षकाकडे वळूया. दशकाचं शीर्षक आहे मूर्ख लक्षण नाम. आता मूर्ख म्हणजे काय किंवा प्रापंचिक जीवनामध्ये आपण खरं तर सगळेच एकमेकांना मूर्ख म्हणत असतो किंवा मूर्खात काढत असतो. म्हणजे आता आई वडील मुलांना म्हणतात की काय मूर्खासारखं वागतोयस किंवा आपण मित्रमंडळी एकमेकांना म्हणतच असतो अरे काय मूर्ख आहेस का रे तू. परंतु अध्यात्मामध्ये मूर्ख म्हणजे काय, जो स्वहित साधण्यासाठी आपल्याला जो मनुष्यजन्म मिळालेला आहे त्या मनुष्यजन्मामध्ये स्वतःचं हित न साधता जो इतर कर्म करत बसतो तो परमार्थामध्ये मूर्ख समजला जातो किंवा अज्ञानी समजला जातो. खरं तर आपल्याला माहिती आहे की 84 लक्ष योनीमधनं मनुष्यजन्म मिळणे महाकठीण आणि एकदा हा मनुष्यजन्म मिळाल्यानंतर त्या जन्माचं मागचं जे कारण आहे म्हणजे पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रात न अडकता मुक्तीच्या दिशेने जायचं हे हित न करता आपण बाकी सगळा व्याप सांभाळत बसलो तर अध्यात्मामध्ये त्याला समर्थ मूर्ख म्हणतात. म्हणजे आहार निद्रा भय मैथून यांच्या पलीकडे जाऊन मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न करणे. अर्थात भले मोक्षप्राप्ती ह्या जन्मात शक्य झाली नाही तरी देखील प्रयत्न करणे हे केले नाहीत तर समर्थ अशा प्रापंचिक जणांना मूर्ख म्हणतात आणि अशा या प्रापंचिक जणांसाठी
लिहून ठेवलेला हा दासबोधामधला दशक दुसरा आहे, मूर्ख लक्षण नाम. म्हणजे हे सगळं शिकत असताना समर्थ आपल्याला प्रापंचिक उदाहरणं देऊनच आपल्यासमोर एक आरसा ठेवतात आणि समर्थ सांगतात, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. आता आपण दासबोधाच्या या समासाच्या शीर्षकाकडे वळूया की कुविद्या लक्षण नाम. आता कुविद्या म्हणजे काय? मुळात विद्या म्हणजे काय? तर विद म्हणजे जाणणे, एखाद्या गोष्टीचे ज्ञान करून घेणे. आता विद्या ही चांगली असते, वाईटही असते, दोन्ही असू शकतं. सद्विद्या आणि कुविद्या असं त्यांना म्हणतात. आता कुविद्येचं वर्णन करताना बेलसरे गुरुजींनी सार्थ दासबोधामध्ये अतिशय मार्मिक वर्णन केलेलं आहे. बेलसरे गुरुजी म्हणतात, स्वार्थाच्या हीन पातळीवरची अविद्या म्हणजेच कुविद्या होय. आता बघा, आता मूर्ख लक्षण आणि कुविद्या लक्षण तसं दोघांमध्येही अज्ञानच सांगितलेलं आहे. पण आपण जर बारीक विचार केला तर मूर्ख लक्षणांमध्ये हे नेणिवेचं अज्ञान आहे आणि कुविद्या लक्षणांमध्ये हे जाणीवेचं अज्ञान आहे. म्हणजे आता मी कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये कार्य करतो. आता आमच्या मॅनेजमेंटमध्ये एक सूत्र सांगितलेलं आहे की फर्स्ट मिस्टेक इज ऑलवेज कन्सिडर ॲज अ मिस्टेक, कारण ती अज्ञानातनं घडलेली असते. बट सेकंड मिस्टेक इज ऑलवेज बाय चॉईस, म्हणजे आपण हा निवडलेला पर्याय असतो. म्हणजे पहिल्यांदा जी मिस्टेक घडते ही नेणिवेच्या स्वरूपातलं अज्ञान असतं. पण पुन्हा पुन्हा जेव्हा आपण जाणीवपूर्वक माहिती असताना तीच मिस्टेक करतो त्यालाच समर्थ कुविद्या किंवा कुविद्येचं लक्षण म्हणजे जाणीवपूर्वक केलेलं असं समजतात. यासाठी महाभारतातील दुर्योधन हे कुविद्येचं प्रतीक आहे. महाभारतामध्ये व्यासमुनींनी त्याच्यामुखी एक वाक्य घातलेलं आहे, जानामि धर्मम न च मे प्रवृत्ती, जानामि अधर्मम न च मे निवृत्ती. म्हणजे धर्म काय आहे, चांगलं काय आहे हे मी जाणतो, पण मला त्यामध्ये रत होण्याची किंवा त्यामध्ये जाण्याची वृत्तीच होत नाही. आणि याच्या उलट जानामि अधर्मम, अधर्म काय आहे, वाईट काय आहे हे मला माहिती आहे, पण त्यामधून माझी बाहेर येण्याची वृत्तीच होत नाही आहे. आता मनाच्या श्लोकामध्ये पण समर्थ हेच सांगतात की मना त्वाचिरे पूर्व संचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. यासाठीच श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली, दुर्योधनाला नाही किंवा अगदी कर्णालाही नाही, कारण त्या लोकांना आपले दोष हे दोषच वाटत नव्हते. ही अत्यंत वाईट अवस्था आहे. आता मागच्या समासामध्ये म्हणजे उत्तम गुणांमध्ये समर्थ आपल्याला हे उत्तम गुण आत्मसात करायला सांगतात. पण त्याआधी समर्थांनी जे दुर्गुण, पण याआधी आपल्याकडे असलेले जे दुर्गुण आहेत त्याचा एवढा पगडा आपल्यावर असतो की ते सहजासहजी दूर सारले जात नाहीत किंवा त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. आता आपले मन हे नेहमी दुर्गुणांचे समर्थन करते आणि उत्तम गुणांना दूर करते. अशा या आपल्या मनाला आपलेसे करून समजवावे लागते. आता दुसऱ्या दशकामध्ये समर्थांनी खरं तर 5 आसुरी विद्या किंवा आसुरी संपत्ती आणि 5 दैवी संपत्ती यांचं दोघांचंही वर्णन केलेलं आहे. म्हणजे त्यागार्थ मूर्ख लक्षण सांगितलेले आहेत, कुविद्या लक्षण, तमोगुण, रजोगुण किंवा पडत मूर्ख लक्षण सांगितली आहेत. तर याच उलट आचरणासाठी भक्ती, उत्तम गुण, सद्विद्या, सत्वगुण किंवा विरक्त लक्षणं सांगितलेली आहेत. आपल्याला माहिती आहे दासबोध हे भगवद्गीतेचं मुक्त भाष्य आहे. तसा उल्लेखही समर्थांनी पहिल्या दशकाच्या पहिल्याच समासामध्ये केला आहे. आणि हा दुसरा दशक मूर्ख लक्षणांचा हा जणू भगवद्गीतेतल्या या 16व्या अध्यायाचं स्वतंत्र विवरणच केलेलं आहे. पण समर्थांचं वैशिष्ट्य असं आहे की समर्थ हे लोकशिक्षक असल्यामुळे मूर्ख लक्षण असो किंवा अगदी आजचा हा कुविद्या लक्षण असो, उदाहरण देताना समर्थ प्रापंचिक माणसाचे दैनंदिन जीवनातले आधार घेऊनच उदाहरणं देतात. खरं तर यावरून आपल्याला समर्थांचं संपूर्ण भारत भ्रमणातलं सूक्ष्म निरीक्षण सुद्धा समजून येतं. म्हणजे समर्थ भगवद्गीतेतला जो 6व्या अध्यायातला 4था श्लोक आहे तो सांगतात की कुविद्येची ही जी 6 प्रमुख लक्षणं आहेत ती कोणती, तर दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, कठोरपणा आणि चांगल्या कुटुंबात जन्म घेऊन अज्ञानी असणे, ही खरं तर ह्या आसुरी संपत्ती आहे. ही भगवद्गीतेच्या आधारे जरी सांगितली असली तरी समर्थ इथे थांबत नाहीत. समर्थ आपल्याला ह्या 6 आसुरी संपत्तीचे संपूर्ण फॅमिली ट्रीज देतात पुढे. म्हणजे समर्थ नुसते हे 6 आसुरी संपत्ती सांगत नाहीत, तर त्यापासून पुढे होणारी जी पिलावळे जवळजवळ 4थ्या ते 7व्या ओव्यांमध्ये संपूर्ण 48 ही संपूर्ण पिळावळच समर्थ सांगून टाकतात. आता ही पिळावळ इतकी मोठी आहे की नुसते वाचून सुद्धा तुम्हाला
भरपूर चिंतन करता येईल की 48 मध्ये कुठं काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, दंभ, तिरस्कार, गर्व, ताठा, अहंकार, द्वेष, विषाद, विकल्प, आशा, ममता, तृष्णा, कल्पना, चिंता, अहंता, कामना, भावना, असूया, अविद्या, ईशना, वासना, अतृप्ती, लोलंगता, इच्छा, वांछा, चिकित्सा, निंदा, अनिती, गुंडगिरी, सदामस्ती, अभिमान, अवज्ञा, वित्पत्ती, आपदा, दुर्वृत्ती, दुर्वासना, स्पर्धा, खटपट, अस्वस्थता, तरेवाईकपणा, कसे तरी काम उरकण्याची घाई, वटवट, सदा तक्रार करण्याची सवय किंवा उलटं सुलटं सांगण्याचा स्वभाव, या लक्षणांनी प्रगट होणारी कुविद्या म्हणजे हा मोठा खरं तो रोगच आहे. आता वेळेच्या अभावी आपण ह्या 48 लक्षणांचा बारीक अभ्यास करायला गेलो तर वेळ पुरणार नाही. म्हणून आपण महत्त्वाची किंवा आपण जर मनाचे श्लोकांमध्ये पहिला 16 जर मनाचे श्लोक घेतले ना तर अतिशय स्पष्ट शब्दांमध्ये समर्थांनी या सगळ्यांचा धडा घेतलेला आहे. म्हणजे अगदा अहंकाराचा समजा म्हणत तर गोंदवलेकर महाराज काय म्हणतात की ज्याला अहंकार असतो, जास्त असतो, त्याच्या मनात राहायला मला फार कष्ट पडतात. म्हणजे बघा, अहंकार आपण किती बोकाळला असतो आणि आपल्याला कसा तो टाळला पाहिजे. अहंकाराच्या विरुद्ध नम्रता, आपण नम्रता कशी स्वीकारली पाहिजे हे आपल्याला दासबोधामधून, मनाच्या श्लोकांमधून सहज समजतं. आता आपण एक एक लक्षणांमध्ये जाऊया. म्हणजे आता समर्थांनी कुविद्येची जी लक्षणं सांगितली त्याच्यानंतर लगेचच 8व्या ते 20व्या ओव्यांमध्ये समर्थांनी या दुर्गुणांच्या जोड्यासुद्धा दिलेल्या आहेत. आता या जोड्या म्हणजे फार खूप छान प्रकरण आहे. म्हणजे 2 दुर्गुण एकत्र असणे म्हणजे दुष्काळात हा 13वा महिनाच. याचा अर्थ तो एक दुर्गुण असला तर चालेल असं नाही बरं का. म्हणजे दुर्गुण नसावेच आणि जोडीने तर कदापि नसावे. म्हणजे दुष्काळ नसावा, पण असलाच तर त्यात अधिक मास नसावा. हे 2 दुर्गुण एकत्र येणे म्हणजे एकादशीच्या घरी शिवरात्री. आता त्यामुळे मूळ दोष अधिक पटीने आणि किंवा तीव्रतेने जाणवतो. एरवी तो दुसरा दुर्गुण नसता तर कदाचित पहिला दुर्गुण झाकला गेला असता. आपण याची उदाहरणच बघूया. म्हणजे 8व्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात कुरूप आणि कुलक्षण. म्हणजे आता आपण लग्नाच्या वेळी जेव्हा मुलगी सुस्वरूप असावी अशी सगळ्यांचीच आता अपेक्षा असते. त्यात जर मुलगी सुलक्षणी असेल तर माणसं रूपाची अट जरा बाजूला ठेवतात. म्हणजे उत्कृष्ट गाणारी असेल, खेळाडू असेल, पुण्यात पटाई किंवा अभ्यासात हुशार असेल तर माणसं विचार करतात की रूपापेक्षा गुण पाहावेत. पण म्हणजेच आता दिसणे माणसाच्या हातात नाही, हा प्रारब्धाची गोष्ट आहे. पण सुलक्षणी असणे हे माणसाच्या संपूर्णपणे स्वाधीन आहे. आता दुसरं उदाहरण बघा, अशक्त आणि दुर्जन. अशक्त माणूस जर सज्जन असेल तर त्याच्याबद्दल सहानुभूती वाटते व त्याला लोक मदतही करतात. पण असाच अशक्त माणूस जर दुर्जन असेल तर तो समाजाची सहानुभूती संपूर्णपणे गमावतो. तसंच दारिद्र्य आणि कृपण. आता दरिद्री माणूस म्हणजे विचाराने दरिद्री माणूस जर कृपण असेल तर हितासाठी देखील तो खर्च करत नाही. थोडक्यात काय, हे 2 गुण एकत्र येणे म्हणजे आधीच मरकट, त्यात मद्य प्याला आणि त्यात विंचूड असला, असा हा सगळा प्रकार आहे. समर्थांनी अशी अनेक उदाहरणं दिलेली आहेत. आळशी आणि खादाड, दुर्बळ आणि लाताड, मूर्ख आणि तापट, वेडे आणि वाचाळ. आता वेडा माणूस अबोल असेल तर त्याच्या वेडेपणाची फारशी जाहिरात होत नाही. पण हाच वेडा माणूस बडबड्या असेल तर त्याच्या मूर्खपणाची बडबड हीच त्याच्या वेडेपणाची जाहिरात ठरते. तशीच गंमत आहे लटिके आणि तोंडाळ याची, नेणे आणि नायके, अज्ञान आणि अविश्वासी, छळवादी आणि दोषी, पादी आणि निंदक. म्हणजे दुसऱ्याची पापी आणि निंदक म्हणजे बघा, दुसऱ्याची निंदा करू नये. निदान जो स्वतः कुकर्म करतो त्याने तरी इतरांना नावे ठेवू नये. म्हणजे आता अगदी फेमस डायलॉग आहे ना तो, की जो खुद शीशे के महल में रहते हैं वो दूसरों के घर पत्थर नहीं फेका करते. अगदी आता म्हणजे शेवटी 20व्या ओळीमध्ये समर्थ सांगतात की अलामती आणि वादक म्हणजे स्वतःला ज्ञान नाही, अल्पमती आहे, स्वतःला ज्ञान नाही आणि वाद घालण्याची फार हौस आहे. अशा माणसाचे अज्ञान त्याच्या वाद घालण्यानेच प्रकट होते. म्हणजे कसं म्हणतो ना आपण, उथळ पाण्याला खळखळाट फार, तसा हा जो प्रकार आहे. म्हणजे आपण आहोत तसे आपल्याला स्वीकारण्यात मनाचा मोठेपणा असतो. पशुत्वाकडे नेणाऱ्या या कुविद्येचा त्याग करता आला पाहिजे असे समर्थ नेहमी सांगतात. सर्वात शेवटी मी कुणी आहे यापेक्षा मी भगवंत आहे ही भावना ठेवणे हे परमार्थाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आधी माणूस व्हा, मग आध्यात्मिक व्हा, अशी समर्थांची शिकवण आहे. आणि हीच शिकवण समर्थ आपल्याला शेवटपर्यंत सगळ्याच दशकांमध्ये देतात. विद्येची सद्विद्या होणे सहज होऊ शकते,
पण कुविद्येची सद्विद्या व्हायला खूप अवघड जाते. कारण दोन्हींसाठी संतसंग किंवा सत्संग आणि सद्गुरू कृपा पाहिजे. म्हणजे बघा, उदाहरणार्थ वाल्या कोळ्याला नारद महर्षी भेटले. अगदी आता तसंच आपल्याला कलियुगामध्ये समर्थांच्या कृपेने दासबोधाच्या माध्यमातून हा समाज भेटला आहे. आपल्यातले अवगुण आपल्याला आता ओळखता आले पाहिजेत. त्याचा अतिरेक झाला की त्याचं कुविद्येत रूपांतर होतं. तसे आपण झाले नाही ना, याचा आपण आढावा घेतला पाहिजे. त्याचा त्याग करण्याचा प्रयत्न दासबोधाच्या संगतीने केला पाहिजे. म्हणजे पुढे अवगुण काढून राक्षसत्व त्याग करून मनुष्यत्व प्राप्त करून घेता आले पाहिजे. अर्थात समर्थांचा प्रवास हा पशुत्वाकडून मनुष्यत्वाकडेच थांबत नाही, तर तो आपल्याला पुढे मनुष्यत्वाकडून महत्त्वापर्यंत घेऊन जातो. म्हणजे याच्यासाठी याच्याच पुढचा समास भक्तिमार्ग सांगितलेला आहे. म्हणजे ग्रंथा नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलीला विशद भक्तिमार्ग. म्हणजे माणसाच्या वर्तनात जर बदल व्हायचा असेल तर स्वतः पसायदानात ज्ञानोबा माऊलींनी सुद्धा विश्वात्मक देवाला हेच मागणं मागितलंय की जेखळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, हीच प्रार्थना केलेली आहे. किंवा तुकाराम महाराजांनी दुर्जनांच्या गाठी विष्ठेची या परी, अवगुणांच्या हाती ते अवघेची फजिती असं सांगतात. या सगळ्यांचा अर्थ काय की भक्तिमार्गावर चालताना आपल्यातल्या अवगुणांचा अभ्यास होऊन त्याचा त्याग झाला पाहिजे, तरच खऱ्या भक्तिमार्गाकडे आपण जाऊ शकतो. म्हणूनच कुविद्येचे विस्तृत वर्णन समर्थांनी या समासामध्ये अशाच पद्धतीने केले. हे सोडावे, ही सगळी कुविद्येची लक्षणं, मूर्खांची लक्षणं सोडावी व भक्तिमार्गाला लागावे, म्हणून समर्थांनी पुढील समास भक्तिनिरूपण हा दिलेला आहे. आपण पुन्हा एकदा समजून घेऊया की समर्थांचं या सगळ्या समासाचं सार काय आहे की अवगुण सोडिता जाती, उत्तम गुण अभ्यासिता येती, कुविद्या सांडून शिकती शहाणे विद्या, मूर्खपणा सोडिता जाते, शहाणपण शिकता येते, कारभार करिता उमगते सकळ काही. जय जय रघुवीर समर्थ.